नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे। आज आपण आलो आहोत अंबाजोगाई शहरातील रेणुकामाता मंदिरास दर्शन घेण्यासाठी। चला तर नमस्कार मंडळी, आज आपण एक पवित्र भक्तिभावाने भरलेलं आणि निसर्गाने सजलेलं ठिकाण पाहायला आलो आहोत, श्री रेणुकामाता मंदिर अंबाजोगाई। चला तर मग या दिव्य स्थळी एकत्र देवीचं दर्शन घेऊया। या मंदिरात आजही भक्त नवस फेडण्यासाठी, समाधानासाठी आणि आत्मिक शांतीसाठी येतात। प्रवेशद्वार आणि परिसर। मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच आपल्याला घनदाट वृक्षांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंद वाऱ्याची झुळूक जाणवते। या दिव्य स्थळी एकत्र देवीचं दर्शन घेऊया। या मंदिरात आजही भक्त नवस फेडण्यासाठी, समाधानासाठी आणि आत्मिक शांतीसाठी येतात। प्रवेशद्वार आणि परिसर। मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच आपल्याला घनदाट वृक्षांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंद वाऱ्याची झुळूक जाणवते। कुंडाजवळून जाताना पाय थांबतात। पाण्याचा नितळ स्पर्श आणि शांततेचा अनुभव काही औरच असतो। भक्तिभाव आणि निसर्ग यांचे अद्वितीय नाते। या मंदिरात शांती, आत्मिक समाधान आणि निसर्गाशी एकरूपता अनुभवायला येते। पावसाळ्यात परिसर हिरवळीनं फुलतो, तर हिवाळ्यात गुलाबी थंडी आणि मृदू सूर्यकिरणे मनाला उबदार करतात। देवीच्या चरणी नतमस्तक होऊन निसर्गदत्त आनंद अनुभवणे हीच खरी भक्ती वाटते। श्री रेणुकामाता मंदिर परिसर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक जिवंत अनुभवस्थान आहे। इथे प्रत्येक झाड, प्रत्येक फूल, प्रत्येक वारा आणि प्रत्येक पक्षी देवीच्या नावाचा जप करताना जाणवतो। जर मन थकले असेल, भावनांनी भरले असेल किंवा जीवनात शांततेचा शोध घेत असाल, तर एकदा तरी या निसर्गरम्य मंदिरात नक्की जा। देवी आणि निसर्ग तुमचं स्वागत करतील। जर तुम्ही अंबाजोगाईला येत असाल, तर एकदा तरी या देवस्थानी नक्की भेट द्या। देवीचं